मूग डाळ घालून, चणा डाळ घालून, शेंगदाणे वाटून किंवा कुटून तर आपण नेहमीच कांदापात भाजी बनवतो. आज आपण इथे मटकीची डाळ घालून कांदापात भाजी बनवतोय. डाळसुद्धा अगदी पटकन शिजेल, खायलाही तेवढीच स्वाद आणि चटपटीत लागेल. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाच रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. अगदी कमी साहित्यात कमी वेळेत चविष्ट अशी कांदापात भाजी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी एक मध्यम ते मोठ्या आकाराची अशी कांदापात गड्डी घेतली. कांदापात चांगली निवडून घेतली. 2 ते 3 पाण्याने चांगली धुवून घेतली. बारीक कोळी नाजूक पाहून अशी हिरवीगार कांदापात भाजी घ्यायची. अशी लांबसळक, थोडी लांब असली तरी काही हरकत नाही, पण बारीक सळसळीत आणि कोवळी पाहून घ्यायची. जास्त मोठी आणि जाड निवर पाण्याची आणि त्यावर जी नागाळी असते ती तर अजिबात घेऊ नये. तर सर्व भाजी मी इथे धुवून घेतली. सर्व पाणी निथळून चांगली पुसून कोरडी करून घेतली. 5 मिनटं पंख्याखाली ठेवली होती. त्यानंतर आता कांदापात भाजी चिरून घेऊयात. कांदापात कोवळीच होती, तरीही याचा जो कांद्याचा पांढरा भाग आहे तो मी असा वेगळाच ठेवणार आहे. तर हे पहा, कोवळे असेच कांदे आहेत, पण एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेणार आहे. तर या पद्धतीने सर्व अशी कांदापात आपण चिरून घेऊयात. जास्त मोठी कांद्याची असेल, पण पुढे अशी बारीक असेल तरी घेतली तर काही हरकत नाही. पण पुढे एकदम जाडसर आणि निबर असेल, त्यावर असं पांढरं रेखाटलेलं असेल नागाडीचं, तर ती भाजी अजिबात घेऊ नये. चवीलाही चांगलं लागत नाही. वरून त्यावर कीटकही असते आणि शिजायलाही थोडा वेळ घेते. त्यानंतर हे पहा, असे जे बारीकच कांदे होते तरीसुद्धा मी चिरून एका वेगळ्या प्लेटमध्ये ठेवली. तर यासाठी मी इथे मटकीची डाळ घेतली आहे. तर एवढ्या भाजीसाठी मी पाववाटी एवढी मटकीची डाळ घेतली. तर एक 20 ते 25 मिनटं म्हणजे अर्धा तास आधी भिजवायला ठेवली ती. डाळीचे असे 2 तुकडे होत आहेत, तोपर्यंत भिजवून घेतली. यातील सर्व पाणी निथळून घेतलं. मटकीची डाळ 2-3 वेळा चांगली पाण्याने धुवून करायची आणि त्यानंतर मग पाणी घालून भिजवायला ठेवायची. आता इथे मी हिरवी मिरची घेतली. ही कमी तिखट मिरची आहे, चवीला छान आहे म्हणून मी इथे थोडीशी जास्त घेतली. हिरवी मिरची घेत असाल, तिखट असेल तर 1 ते 2 एवढीच बारीक मिरची कापून घ्या. त्यानंतर एक 10-15 लसूण पाकळ्या चांगल्या ठेचून घेतलेल्या, अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग, अर्धा ते 1 चमचा एवढे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला किंवा अर्धा चमचा साठवणीचा मसाला घेतला. त्यानंतर इथे एक मध्यम ते लहान आकाराचा टोमॅटो असा मध्यम फोळींमध्ये चिरलेला. आता गॅसवर कढाई ठेवली. यात तेल गरम झाल्यावर मोहरी घातली. मोहरी फुटल्यानंतर यात जिरे घालूयात. जिरे मोहरी चांगले फुलले की त्यानंतर पाव चमचा हिंग, चांगली चुरचुरीत फोडणी व्हायला लागली की त्यानंतर लसूण पाकळ्या घालूयात. एक 10 ते 12 लसूण पाकळ्या अशा ओबडधोबडच मी ठेचून घेतल्या होत्या, जास्त बारीक न ठेचता. आणि त्यानंतर यात कापलेली मिरची घातली. लसूण थोडा तांबूस रंगावर होत आला तेव्हा मिरची घातली. मिरचीलाही थोडे डाग पडायला लागले. तळत आली की त्यानंतर जो आपण पातीचा कांदा होता चिरून घेतलेला बारीक, तो घातला. कांदा ओलसर आहे म्हणून थोडासा परतवायला किंवा मऊ व्हायला वेळ लागतो, म्हणून एकसारखा हा परतवत राहायचा आहे. अगदी असा मऊ होईपर्यंत चांगला कांदा परतवून घ्यायचा. आणि कांदा असा मऊ झाला, थोडंसं प्रमाण कमी व्हायला लागलं की त्यानंतर आता यात पावडर मसाले घालूयात. अर्धा ते पाव चमचा एवढी हळद घालूयात. सोबतच धने पावडर, त्यानंतर लाल तिखट, आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर आणि गरम मसाला. गरम मसाल्याऐवजी तुम्ही साठवणीचा मसाला घेतला तर ही खूप टेस्टी अशी ही कांदापात भाजी लागते. पावडर मसाले घातल्यावर गॅस मंद आचेवर करून काही सेकंद हे परतवून घेतला आणि त्यानंतर यात भिजलेली मटकीची डाळ घातली. मटकीची डाळ घातल्यावरही गॅस मी मंद आचेवरच ठेवला आहे आणि मंद आचेवरच हे चांगलं मिक्स करून घेतलं. आणि यावर आता ठेवूयात झाकण आणि मंद आचेवर एक 2 ते 3 मिनटाची वाफ काढूयात. तरी डाळ आपली 50 ते 60% एवढी चांगली शिजली आहे. तळापासून हलवून घेऊयात. मटकीची डाळ घालून कांदापात भाजी अगदी टेस्टी लागते, करून पहा. आता एकदा हलवल्यानंतर यात चिरलेली कांदापात घालूयात. तर तुम्ही पाहू शकता अगदी मी कोरडी करून घेतली होती. जास्त असं पाणी ठेवायचं नाही किंवा ओलसरच चिरायची नाही ही भाजी. वरूनच चिरलेला टोमॅटो घातला आणि आता मोठ्या आचेवर चांगलं तळापासून हलवून घेऊयात. भाजीचं प्रमाण कमी होईपर्यंत एकसारखं हे उलटपालट करून चांगली भाजी फोडणीत परतवून घेतली डाळीसोबत. आणि आता कांदापात भाजीचं प्रमाण कमी झालं तेव्हा यात घालूया चवीनुसार मीठ.
डाळ अगदीही कमी घालू नये किंवा खूप जास्तही मटकी डाळ घालू नये किंवा कुठलीही डाळ घालताना थोडीशी कमी आणि बेतानेच घालायची. म्हणजे जी मूळ चव आहे कांदापात भाजीची ती तशीच राहते आणि तेवढीच भाजी खायला चविष्टही लागते. आता मी यात चवीनुसार मीठ घातलं. सगळं एकदा चांगलं मिक्स करून घेतले. गॅस मी आता मंद आचेवर केला आहे. असं भाजीचं किंवा कुठल्याही हिरव्या भाजीचं प्रमाण कमी झाल्यावर मीठ घातलं की मिठाचा अंदाजही मग बरोबर येतो आणि मंद आचेवर यावर झाकण ठेवून घेतलं आणि 3 ते 4 मिनटं मंद आचेवर याला पुन्हा वाफ देऊन घेतली. तर हे पहा डाळ आपली बरोबर अशी शिजली आहे आणि भाजीसुद्धा अगदी प्रमाण कमी झालं आहे. थोडा रंगही बदलला आहे वाफेत. तेवढीशी भाजी चविष्ट अशी झाली आहे. तर मटकीची डाळही पाहू शकता अगदी मऊसूत झालेली आहे. तळापासून एकदा सर्व भाजी हलवून घेतलं. आता मात्र गॅस बंद केला आणि गरमागरम कांदापात मटकीची डाळ भाजी सर्व्ह करूयात. खायला अगदी चटपटीत आणि चविष्ट लागते. एकदा करून पहा. ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबतही खायला तेवढीच चटपटीत लागते आणि चपातीसोबतसुद्धा. ही भाजी करायलाही तेवढीच सोपी, कमी साहित्यात, कमीत कमी वेळेत तयार होते. टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता. अगदी चविष्ट अशी ही मटकीची डाळ कांदापात भाजी लागते. भाकरीसोबतसुद्धा मस्तच आणि चपातीसोबतसुद्धा. एकदा या पद्धतीने करून पहा. आवडली असेल रेसिपी तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीत पुन्हा भेटूया. धन्यवाद.